हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपल्याला बनवायची आहे मटकीची उसळ. त्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, थोडासा लसूण पण आपण सोलून घेतलेला आहे, तो ओबडधोबड टिचून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर बघा मटकीला किती सुंदर मोड आलेले आहेत, त्याला पाण्यामध्ये धुण्यासाठी स्वच्छ ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा परतून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेच एक टोमॅटो पण ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर थोडासा लसूण पण आपल्याला लगेच त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटोला छान कलर आलेला आहे, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये जिरी, मोहरी आणि थोडीशी हळद, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं घरचा काळा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मीठ पण लगेच त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस एकजीव होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून कांद्याला छान टेस्ट आली पाहिजे. त्यानंतर आपण जी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामधील पाणी निथळून घ्यायचं आहे, ते त्यामध्ये लगेच आपण टाकून घेणार आहोत. तर बघा अशी आपली मटकी आपण त्यामध्ये लगेच टाकून घेतलेली आहे. मटकी चांगली हलवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेच कोथिंबीर पण ॲड करायची आहे. आपली मटकीची भाजी खाण्यासाठी तयार आहे.